नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पटकन अशी आळूवडी कशी बनवायची ती। तर इथं मी बघा वड्यांची पानं घेतलेली आहेत। वड्यांची पानं पण कशी अशी जून नसायला पाहिजे, जास्त जून असली ना की आळूवडीची टेस्ट थोडीशी बदलते। जर अशी छान अशी हिरवीगार आणि अशी आळूवडीची पानं हवी। तर मी बघा इथं पहिली ती छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि धुवून घेतल्याच्या नंतर त्याच्या ज्या शिरा आहेत त्या वरच्या काढून घेतल्या आहेत। काढून घेतल्याच्या नंतर त्याला वरती ना एकसारखं असं करून घेतलं आहे लाटणीने। आणि आता मी त्याचं जे काय मी त्याच्यामध्ये जे सारण टाकते ते मी बनवून घेते। त्याच्यामध्ये मी बघा घेतलेला आहे पहिले म्हणजे कांदा मी घेते, कांदा घेतला आहे, लसूण, ओवा घेतलेला आहे, जिरं जराशी घेतलेले आहेत आणि धने, हे सगळं मी एकत्र वाटून घेते। हिरवी मिरची मी नाही घेत, ते मी पुढे जाऊन सांगते का नाही घेणार ते। हे बेसन मी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मी घेते जेणेकरून आपली आळूवडी छान अशी कुरकुरीत होईल। आणि चवीपुरतं मीठ आणि जे काय आपण वाटण केलं आहे ते मी परत याच्यामध्ये थोडासा ओवा घेतलेला आहे, थोडंसं जिरं घेतलेले आहे आणि आपला आमचा गावाकडचा घाटी मसाला जो की काळा मसाला तो मी घेतला आहे। काळा मसाल्यामध्ये कसं सगळं गरम मसाले असतात, त्यामुळे आता मी एक वेगळा असा इथं गरम मसाला वापरलेला नाही आहे। तर काळा मसाला घेतला आहे, त्यामुळे याचा कलर थोडा बदलला आहे। आणि हिरवी मिरची मी घेतली नाही कारण हिरवी मिरचीचं कसं पटकन असं टेस्ट समजत नाही, म्हणजे जास्त तिखट असते, कधी कधी कमी तिखट असते आणि जर जास्त तिखट झाली तर मग कसं ते मुलांना खायला म्हणजे मुलं खात नाही जास्त तिखट झाल्याच्या नंतर, म्हणून मी ती हिरवी मिरची स्किप केलेली आहे। आणि गूळ आणि चिंच हे मी भिजत ठेवलं होतं, तर तो कोळ मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून चवीपुरतं मीठ, तिखटाचं प्रमाण पण चवीपुरतं जसं तुम्हाला आवडेल तसं हे सगळं एकत्र करून मस्त असं आपल्या त्या पानांना लावून घेतलेलं आहे। एक पान असं, एक पान त्याच्या अपोजिट, असं 2-3 पानांची वडी बनवली आहे मी। ॲक्च्युली हे मला माहिती नव्हतं, ज्यावेळेस मी इथं कोकणात राहायला आली ना तेव्हा मला माहिती पडलं की अशा प्रकारे करतात। आता सोलापूर साईडला आमच्या इकडे कसं करायचे, एक एक पानांचे ते पान खूप छोटे असतात, ते पण मी तुम्हाला नक्की गावाला गेल्यावर दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि हे भांडं आहे ना वड्यांचं किंवा याच्यामध्ये मोदक होतात, बाकी जे काही उकडवायचं जे असतात ना, तर हे भांडं खरंच खूप बेस्ट आहे माझ्यासाठी, पटकन होतं ह्याच्यामध्ये। तर इथं बघा आळूवडीचे आपलं झालेलं आहे वाफून, ते थंड झाल्याच्या नंतर मी असं वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि मस्त असं तेलामध्ये कुरकुरीत अशा त्या तळून घेतलेल्या आहेत। मुलांना खूप आवडतात आणि मी हे पहिल्यांदाच काळा मसाला टाकून बनवला आहे, पण चवीला अप्रतिम झाल्या होत्या, मुलांनी पण त्या आवडीने खाल्ल्या। नक्की तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा, आवडलं तर नक्की सांगा। चला तर मग बाय।